समोरच्या दिंडीतल्या महिलेला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा वा आनंदी आनंद. इकडं मागं सरका, एक बाजूला सरका, थोडं बाजूला सरका, थोडं बाजूला सरका बरं. तिथं आपल्याला फुगडी काढायची आहे, एक फुगडी आणि नंतर कीर्तन सुरुवात. थोडं बाजूला सरका, थोडं बाजूला सरका, थोडं पाठीमागे सरका, थोडं बाजूला सरका आणि थोडं पाठीमागे सरका. थोडा आवाज दे या ठिकाणी. थोडा आवाज दे पांडुभाऊ, थोडा आवाज दे. ऐका थोडा. हा या ठिकाणी थोडा अजून या दिंडी श्रीरामपाई दिंडी सोहळा पिंपळावखडी. ऐका थोडा आवाज दे शुभम, थोडा आवाज दे. तिथं थोडस आपल्याला शिवाजी महाराज थोडं अलीकडे सरका, थोडं अलीकडे सरका, थोडं अलीकडे सरका. या ठिकाणी श्रीराम पायी दिंडी सोहळा खडकी पिंपळगाव. या ऐका 2 मिनिटं मला थोडं. खडकी पिंपळगाव हे म्हणजे माझं हक्काचं कीर्तनाचं गाव. खडकी पिंपळगावला महिनाभर काकडा असतो आणि त्या महिनाभर काकड्यामध्ये दररोज हरिपाठावर कीर्तन असतं. तेव्हा ही काही दिंडी लांबची नाही, ही दिंडी माऊलीच्या परिसरातली आणि तिथं आम्ही 7-8 दिवस राहिलेलो आहे. खडकी पिंपळगावला खडकी वस्तीवर शांताबाई बोराटे म्हणून एक बाई होती. तिने आपलं भगवान शंकराचं मंदिर बांधलेलं आहे. तिथं 7-8 दिवस मी खडकी झालं, वळती झालं, चांडोली झालं, लौकी झालं, त्या गावात प्रत्येक गावात गेलो. त्या महिला इथं आल्या, अगदी आनंद घेतला. महिला वारकरी सर्वांच्या ठिकाणी स्वागत स्वागत स्वागत. आता या ठिकाणी आदरणीय वकील साहेब आमचे काका यांचे जावाई रोहन पाटील नवले. रोहन पाटील नवले हे वकील आहे, काकाची मुलगी सुद्धा वकील आहे. तेव्हा वकील असताना कोर्टामध्ये वकील, पण इथं वारकरी होऊन दरवर्षीप्रमाणे एक का दिवस होईना येतात आणि या ठिकाणी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये माऊलीच्या या कार्यामध्ये सामील होतात. त्यांना धन्यवाद. आदरणीय रोहन पाटील वकील यांनी पुढे यायचं आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी असू द्या इकडे माऊली, इकडे माऊली तिथंच हा तिथंच या ठिकाणी आदरणीय ज्यांची पंगत आहे आदरणीय विशाल शेठ, त्यांनी सुद्धा पुढे यायचं. या ठिकाणी ही मंडळी विशाल शेठची घरची सर्व मंडळी येतात असतात दरवर्षीप्रमाणे. जेव्हापासून दिंडी सुरुवात झाली, या विशाल शेठ पुढे या, रोहन पाटील पुढे तुम्ही या. जिजा थोडी अलीकडची मंडळी, थोडं मुलं थोडं हा तिथं व्हा तुम्ही, तिथं व्हा. मामा टेलर मामा थोडं पाठीमागता का बाळा, तो अलीकडे आहे, अलीकडे आहे. ऐका या ठिकाणी आदरणीय आमचे विशाल शेठ, मला वाटतं आईची तब्येत ठीक नसतानाही या ठिकाणी आपल्याला वारकऱ्यांना महाप्रसाद देण्याकरता अनेक वर्षापासून, गेल्या वर्षी थोडी ती नाराज झाली का पाऊस आला, जवळजवळ 60-70 हजार रुपये आपण पंक्तीला खर्च केला आणि कोणाच्याच मुखामध्ये न जाताना आणखीन भांडणं झाले. त्यांना थोडी नाराजी वाटली. यावेळेला निसर्गराजाने माऊलीने अगदी मोकळं वातावरण ठेवलं. या ठिकाणी आमचे विशाल शेठ यांना विनंती की शेठ, कार्य म्हटलं थोडंफार कमी जास्त होतं, आपण सांभाळून घेणारी माणसं आहे. तेव्हा तुमची आईच ना, बरोबर ना, आई मातोश्रीला माऊलीच्या कृपेने सुखरूप राहू ही माऊली चरणी या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विशाल शेठला माझी विनंती की आपल्या वडिलांचं नाव सुनील शेठ, त्यांनी हे पंगत आपल्याला चालू केलेली आहे. विशाल शेठ, कल्पना असेल नसेल मला काही सांगता येत नाही, आपल्या दिंडी करता पंढरपूरला 27-28 गुंठे जागा घेतलेली आहे. तिथं कुठंतरी सुनील शेठचं त्या आणि दिंडी आपल्या त्या देणगीमध्ये कुठंतरी नाव असावा, याचंच मला तुम्हाला विनंती करून सांगण्यात येत आहे. आता एक शेवटची फुगडी होईल. ही फुगडी झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम. आपण सर्व मंडळी एक काम करा, मग खडकी पिंपळगाव असो किंवा आपले संभाजीनगर जालना असो, यांना विनंती माझी, नुसतं खाणं आणि राहणं हा परमार्थ नाही. आपण हा प्रसाद करतो,
हे जेवण करतो, हे जेवण आहे, पण याला प्रसादत्व प्राप्त होण्याकरता आपल्याला काहीतरी कीर्तन भजन केल्याशिवाय तो प्रसाद होणार नाहीये. म्हणून खडकी पिंपळगावच्या मंडळी विनंती आहे, थोडं का होईना पण प्रवचन हरिपाठ करत चला, त्याचं प्रसादत्व प्राप्त होत नाही. आता या ठिकाणी ही एक फुगडी होईल आणि फुगडी झाल्यानंतर टाळकरी मंडळी, महिला मंडळी यांना विनंती माझी, आपण फ्रेश व्हा, एक 10-5 मिनिटं आपण विश्रांती घेऊन आणि या ठिकाणी आपल्या कीर्तनाला आपण सुरुवात करूया. खडकी पिंपळगावच्या मंडळी या ठिकाणी आमंत्रण आहे. मला वाटतं थोरात गुरुजी या ठिकाणी येत असतात, ते मला वाटतं चांडोलीचे का, आज चांडोलीचेच आहे. तेव्हा ती तब्येत ठीक नसल्यामुळे गुरुजी आले नाही, त्यांचे मला मोठं सहकार्य असो. टाळी वाजवून आणि अनेक नवले साहेब आणि विशाल शेठ हे नाचून फुगडी खेळतील. विशाल शेठ चांगलं नाचायचं म्हणजे मला आनंद वाटेल. चला टाळ पेटी. त्याच्या ठिकाणी या दिंडीसाठी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आदरणीय शिवाजी महाराज यांनी रामकला अक्का आणि शिवाजी महाराज हे नाचून फुगडी खेळतील. शेठ या इकडं 2-3 उपरे नाळा. जगन्नाथ भाऊ पटाले 2-3 उपरा. उठा शिवाजी महाराज, उठा पटकन, उठा अक्का, उठा. एकच मिनिट अक्का, 1 मिनिट पुढे चला, चला लवकर. नाही थांबा, चांडोलीची मंडळ थांबा, एक तुम्हाला फुगडी खेळायला लावायची, एक फुगडी आम्हाला. हा चला, रामकला अक्का थांबा. कुठे रामकला, उठ ना बाई लवकर. उपरने नारळ घेऊन या 2-3. जगन्नाथ भाऊ रामकला बाई, वा वा वा. टाळी मंडळी, टाळी वाजा, टाळी. कस्तुरी मंडळी, टाळी. आता या मुलीची आणि शेवट या मुलीची फुगडी झाल्यानंतर टाळ 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 टाळ.
आता हा खडकीच्या महिला पिंपळगाव खडकी पिंपळगाव पुणे सुंदर नाचून फुगडी घालणार आहे. चला मंडळी वा शबास शबास माऊली टाळी टाळी माऊली माऊली हा वा वा शबास शबास बसलेली मंडळी टाळी टाळी उभा बसलेले टाळी टाळी माऊली माऊली हा जरा 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 या ठिकाणी खरोखरच आपण एवढ्या वेळेत विसरला. एक मिनिट ऐका काहीच नाही असू द्या. ज्यांचं कीर्तन झालं सकाळी आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज ते आपला हरिपाठ पाहण्याकरता या ठिकाणी आलेले आहे आणि आजचे कीर्तनकार मुकुंद महाराज ते सुद्धा आलेले आहेत. दोघं महाराज मंडळी एकदा नाचून फुगडी खेळतील. आजचे कीर्तनकार आणि सकाळचे कीर्तनकार लावून महाराज त्यांना पटकन पुराणाचं महाराज लोकांना आणि एवढी चला मंडळी चला लोक या टाळ्या वाजा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. हा ए चालता बसले मंडळी टाळी 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 शबा अरे वा 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 शबाश शबाश माऊली माऊली पकवान 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 राहुल महाराज आणि त्यांच्या घरची मंडळी पटकन यायचं. या ठिकाणी ताबडतोब यायचं. राहुल महाराज आहे का? रेणुका आहे का? हा चाल ये बाई लवकर पटकन रेणुका बाई चल पटकन शाबास चला 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 लवकर चला बरं टाइम होतो आपल्याला. चालेल चालेल
माऊली 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 माऊली. ऐका, शेवटची फुगडी जिजा आणि हा मुलगा कवाचं चाललं जिजा बरोबर फुगडी काढायची. अक्षय का हा चालवा पटकन पटकन लवकर लवकर आजी जावा पटकन. कसं बी वाचा, तुम्हाला जसं नाचता येईल तसं नाचा. चला टाळ 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 फक्त टाळ टाळ. पेटी 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 वा 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 वा. शबाश शबाश गीता. टाळ 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 टाळ. शबाश शबाश. जरा 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 धर बाळा, हातचे धर. पावली ज्ञानेश्वर महाराज की. ऐका, या ठिकाणी आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मुकुंद महाराज यांची 1 तास सेवा होणारे 10 मिनिटं तुम्हाला सुट्टी. हातपाय धुवून आणि यायचं आहे. या ठिकाणी आदरणीय एक शाल उपरणं घ्यायचं. थांबा 2 मिनिटं. एक शाल उपरणं घ्यायचं. जगन्नाथ भाऊ आदरणीय नवले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होते. आजचे कीर्तनकार आणि मुकुंद महाराज यांच्या हस्ते आणि नवले साहेब यांचा सत्कार होतोय. मुकुंद महाराजांनी यायचं आणि नवले साहेबांचा सन्मान करायचा आहे असे मी त्यांना विनंती करतो. या टाळ समोर आणा. टाळ टाळ तिकडे टाकू नका. हा हा. रोहित पवार ना, मोहित पवार श्रीफळ नाही का? श्रीफळ. आदरणीय या ठिकाणी मोहित पवार यांचा सुद्धा दिंडीच्या वतीने सत्कार होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. या ठिकाणी वकील ऍडव्होकेट आणि रोहित पवार त्यांनी सुद्धा इकडे यायचं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे योगेश महाराज यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. योगेश महाराज यांनी यायचा. अजून कोणी? रवी भाऊ कुंजर यांचा सुद्धा सत्कार होतोय. आदरणीय मुरलीधर महाराज मसलेकर महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मुरलीधर महाराज यांनी ताबडतोब इकडे यायचं. महाराजांच्या हस्ते रवीसाहेब कुंजरकर यांचा सत्कार होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा ही नम्र विनंती. या चला. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. चला रावट्या काढून द्या बरं, पटापटा रावट्या काढून द्या. ही सर्वांना विनंती. आदरणीय या ठिकाणी विशाल शेठ यांनी ताबडतोब रावटीमध्ये यायचं. संपूर्ण या ठिकाणी महाराज मंडळी त्यांना सुद्धा यायचं आणि या ठिकाणी आजचे वकील साहेब यांनी सुद्धा तिथे यायचं. ही सर्वांना नम्र विनंती.